शेतकऱ्यांच्या एकत्रीकरणासाठी आणि उत्पन्नात वाढ होण्यासाठी FPO ही संकल्पना आखण्यात आली. एकाच गावातील सारखंच पीक उगवणारे 15 ते 20 शेतकरी एकत्र येतात आणि आपला समूह बनवतात. यामुळे भांडवलात बरीच घट होते आणि नफ्यात वाढ. हा व्हिडिओ पाहणाऱ्या कुठल्या तरी शेतकरी बांधवांना एकत्र येऊन उत्पादन कंपनी स्थापन करायची असेल तर त्यांच्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पुढे जाण्याआधी आपण FPOची सुरुवात कशी झाली हे थोडक्यात बघूया. सन 1956च्या कंपनी कायद्यात बदल करून त्यातील कलम 9A मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी बाबतीत कायदा नियमावलीत देण्यात आला. कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 465(1) मध्ये सध्या ते आपणास बघायला मिळेल. या कंपनीमुळे शेतकऱ्यांना काय लाभ होऊ शकतो हे आज आपण आपल्या व्हिडिओतून बघून घेणार आहोत. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांसाठी काही कामं केली जातात. ती म्हणजे उत्पादन, कापणी, खरेदी, ग्रेडिंग, पुलिंग, हाताळणी, विपणन, विक्री अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं या कंपनीमार्फत होतात. सदस्याच्या उत्पादनाचं जे काही जतन, वाळवण, पॅकेजिंग, डिस्टिलिंग, किण्वन, वेंटिंग, कॅनिंग अशा प्रकारची जी कामं आहेत त्या सगळ्या कामांमध्ये ही संस्था शेतकऱ्यांना मदत करते. निर्मिती, प्रसारण, वितरण, शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्याच्या उत्पादनाचा किंवा प्राथमिक उत्पादनाचा विमा काढणं किंवा या शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणं किंवा मार्केटिंग करणं या सगळ्या कामांसाठी अर्थसहाय्यसुद्धा ही कंपनी पुरवू शकते. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर या कंपनीच्या मार्फत जे कामं केली जातात त्याच्यात जे समाविष्ट घटक आहेत त्याच्यामध्ये शेतीशी निगडीत काही उद्योग आहेत. याच्यामध्ये फळं, भाजीपाला, मशरूम प्लांटेशन, त्याचप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कोंबडी, पोल्ट्रीचे व्यवसाय इत्यादी. त्याचप्रमाणे मासेपालन म्हणजे मत्स्यपालनसुद्धा याच्यातच येतं. कडधान्य, तृणधान्य, तेलबिया, औषधी वनस्पती, वनस्पतींपासून औषध निर्मिती करणं, त्याचप्रमाणे कन्झ्युमर फूड प्रोडक्ट जसं की बेकरी आयटम्स, त्याचप्रमाणे नॉन अल्कोहोलिक ब्रिव्हरेजेस म्हणजेच ड्रिंकिंग वॉटर, सॉफ्ट ड्रिंक, फूड फ्लेवर्स, हेल्थ फूड इत्यादी इतर सर्व प्रकल्प ज्याची शासन प्रक्रिया करण्यास मान्यता देतं त्या सर्व घटकांशी संबंधित यावर शेतकरी उत्पादक संस्था काम करू शकतात. या शेतकऱ्याला मिळणारा जो महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झाल्यानंतर पुढील 5 वर्ष त्यांच्या नफ्यावर कुठल्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. शिवाय 2018-19च्या बजेटमध्ये सुद्धा सरकारनं ऑपरेशन ग्रीनला मंजुरी दिली. आपल्या परिसरात जर शासनाने फूड पार्क किंवा मेगा फूड पार्क स्थापन केलं असेल तर त्या ठिकाणी शेती उत्पादक कंपनीचे निर्माण व्यवस्था असावी लागते. हे फूड पार्क फळ प्रक्रिया मंत्रालय, केंद्र शासन मेगा फूड पार्क, राज्य शासनाने निर्देशित केलेले फळ प्रक्रिया उद्योग पार्क SEZ ज्यात फळ प्रक्रिया उद्योगांचा समावेश असतो किंवा केंद्र शासनाद्वारा निर्देशित इतर फूड पार्क इथं आपली जागा असावी लागते. या योजनेत नाबार्ड एकूण खर्चाच्या 75% कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज यामुळे मिळण्यास सुलभ होतं. नाबार्ड करून सवलतीच्या दरात हे कर्ज उपलब्ध होतं. नाबार्डच्या प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड म्हणजेच PODF तर्फे विविध प्रकल्पांना अनुदान दिलं जातं. विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जातात. आता येऊ सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की ही कंपनी नेमकी स्थापन कशी करता येऊ शकते. तर कमीत कमी 10 किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी ज्यांची वास्तविक शेती आहे, शिवाय 2 किंवा त्यापेक्षा जास्त संस्था ज्या वास्तविक शेती करतात त्या कलम 581(ब) मध्ये निर्देशित केलेल्या कृतींसाठी एकत्र येऊन कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. आणि जर कंपनी रजिस्ट्रार यांचे या कायद्याच्या पालनाबाबतीतले सगळे समाधान झालं तर अर्ज दाखल करून 30 दिवसांच्या आत कंपनी स्थापन केल्याची पूर्तता झाल्याचा दाखला मिळतो. म्हणजेच आपली कंपनी स्थापन झाली एकदाची. या कंपनीच्या सभासदांचे दायित्व ही कंपनीच्या मेमोरंडममध्ये निर्देशित केल्यानुसार त्यांनी गुंतवलेल्या शेअर कॅपिटल इतकी मर्यादित असते. शिवाय अशा प्रकारे स्थापन केलेल्या कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा दर्जा प्राप्त होतो. तसेच ही कंपनी कधीही पब्लिक लिमिटेड बनवू शकत नाही किंवा त्याचं रूपांतर सुद्धा करता येत नाही. याची आपण सगळ्यांनी आवर्जून नोंद घ्यावी. व्हिडिओच्या अंतिम टप्प्यात आपण जाणून घेऊया की ही कंपनी काम कशा पद्धतीने करते. कंपनी स्थापन करीत असताना ज्या सभासदांना एकत्रित आणून कंपनी स्थापन झाली आहे त्यातल्या एकाला किंवा बाहेरून एखाद्याला CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नेमलं जायला पाहिजे. शिवाय इथून पुढे कंपनीच्या कामाची कार्यरेषा, रूपरेषा कशी असणार आहे हे कंपनीच्या मेमोरंडम व आर्टिकल्समध्ये नमूद केलेलं असलं पाहिजे. आखलेल्या रूपरेषेच्या विरोधात कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याविरुद्ध कायद्यात शिक्षा आहे तशी तरतूद आपल्या मेमोरंडम आणि आर्टिकल्समध्ये सुद्धा असावी लागते. स्थापन केलेल्या कंपनीमार्फत सदस्यांना कर्ज देखील मिळू शकतं, पण त्याची मुदत केवळ 6 महिने असावी लागते.
कंपनीचे अंतर्गत लेखापरीक्षण हे मान्यताप्राप्त चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA कडून करून घेणं गरजेचं आहे. कार्यरत असणाऱ्या सभासदांना काही विशेष अधिकार देखील प्राप्त झालेले असतात. समजा सभासदाच्या मृत्यूच्या अवघड प्रसंगी आता त्याचे सभासदत्व ट्रान्सफर करायचे असेल तर ते 3 महिन्याच्या आतच करावे लागते. नाहीतर मग कंपनीचे शेअर्स हे ट्रान्सफरेबल होऊ शकत नाही. कंपनी बोर्डाने वर्षातून एकदा तरी जनरल मीटिंग घेणं बंधनकारक आहे. त्या मीटिंगची वेळ, ठिकाण आणि इतर बाबी सभासदांना कळवणं बंधनकारक आहे. ज्या कंपनीचा सतत 3 वर्ष 5 कोटींपेक्षा जास्त टर्नओव्हर आहे त्या कंपनीस पूर्ण वेळ सेक्रेटरी ठेवणं गरजेचं आहे. असा मनुष्य हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचा सभासद असणं बंधनकारक आहे. कंपनीत किमान 5 तर जास्तीत जास्त 15 डिरेक्टर्स असावेत जे कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनवरती सही करतील. तेच या कंपनीचे डिरेक्टरसुद्धा असतात. अशा रूपरेषेत कंपनीचे कार्य अविरत सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना बरेच फायदे होतील. जसं की तृणधान्य, कडधान्य व इतर शेती उत्पादने शेतकरी ग्रेडिंग करून, पॅकिंग करून सरळ मार्केटमध्ये विकू शकतील. शेतकरी स्वतःच्या उत्पादनावरती प्रक्रिया स्वतः करू शकतील. नाबार्डच्या बऱ्याच विशेष योजनांचा लाभ जो की आपण आता व्हिडिओमध्ये बघितला तो त्यांना मिळू शकेल. शेतकऱ्यांसाठी गावातल्या गावातच रोजगाराची निर्मिती होईल. आज या स्पर्धेने भरलेल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा ब्रँड म्हणून प्रचिती निर्माण होईल ते वेगळंच. हे सगळे लाभ जाणून घेतल्यानंतर FPO हे शेती जगतातील एक क्रांती आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि अशाच विविध शेती जगतातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर पटापट शेअर करा जेणेकरून सर्वांना या संकल्पनेचा लाभ होईल. धन्यवाद.